राजकारणात काही लोक नशीब घेऊनच जन्माला येतात. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे त्यापैकीच एक. सलग 4 वेळा ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत आणि 5व्यांदा ते आपलं नशीब आजमावत आहेत. असं नेमकं काय घडतं औरंगाबादमध्ये की सलग 4 वेळा शिवसेना निवडून येते? यामध्ये शिवसेनेचं नियोजन असतं की खैरेंचा गंडादोरा असतो की विरोधी पक्षनेत्याचं शून्य नियोजन? या संदर्भात चर्चा करण्यासाठी लोकमतचे मराठवाडा आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन आपल्यासोबत आहेत. सेनेचा औरंगाबाद हा गड मानला जातो. सलग 4 वेळा खैरे निवडून आलेले तिथून, आता 5व्यांदा परत ते नशीब आजमावत आहेत. तर सेनेचं आणि औरंगाबादचं काय नातं आहे आणि कुठलेही प्रश्न बाजूला पडून इथला मतदारसंघ सेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आतापर्यंतचा हा इतिहास आहे. काय सांगता येईल याबद्दल? सेनेचं राजकारण हे साधारण 35 वर्षापूर्वी सुरू झालं. मुंबई बाहेर पहिल्यांदा सेना औरंगाबादला आली आणि तिथून मराठवाड्यात पसरली. औरंगाबाद महापालिका ही पहिल्यांदा त्यांनी ताब्यात घेतली. सेनेच्या राजकारणाचा जो पदर आहे तो उघड जाती पदर आहे. धर्म आणि जातीच्या नावावर मताचं ध्रुवीकरण करून सेनेने इथं आपलं जम बसवलं आहे आणि हे सूत्र पक्क आहे. म्हणजे इथं सेना मजबूत होण्याचं तेच एकमेव कारण आहे. खैरे आता निवडणूक लढल्यानंतर जो काही निकाल लागेल दुसऱ्या दिवशीपासून ते कामाला लागतात, कारण सेनेला हे कन्फर्म, म्हणजे खैरेंना हे कन्फर्म माहिती आहे की पुढच्या वेळेस सीट मलाच मिळणार आहे. याच्या विरोधी स्थिती आहे विरोधी पक्षाची. म्हणजे आपण काँग्रेसचं उदाहरण घेऊया. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसला ठाऊक नसतं की आपला उमेदवार कोण आहे. या 2 गोष्टी होतात. 2-3 गोष्टी येत आहेत. पहिली गोष्ट असते की काँग्रेस हा पक्ष मला कधीच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 3-4 निवडणुकीमध्ये हा लढण्यासाठी जिंकण्यासाठी लढताना दिसत नाही. मला त्याचं नियोजन असं ऐन वेळेवर ठरतं. ही जागा कोणाला लढावी सांगितली जाते आणि मग तो माणूस लढतो. नियोजन कोणतंच नसतं, हे बरोबर आहे. दुसरी गोष्ट आहे की ती सगळ्यात महत्वाची आहे की सेनेकडे आज एक केडर बेस आहे. शिवसैनिक हा आहे, हा शिवसैनिक सेनेकडे आहे, त्यांची संघटना बांधलेली आहे. ती अवस्था काँग्रेसची नाहीये. काँग्रेसची संघटना बांधलेली नाहीये, कार्यकर्ते विस्कळीत आहेत, गटातटात विभागलेले आहेत. सेनेत गटबाजी असायला भाग नाहीये, पण ही गटबाजी नेमकी निवडणुकीच्या वेळेस ती उघडी पडत नाही, जी उलट्या परिस्थितीत काँग्रेसकडे उघडकीस पडते. दुसरा मुद्दा असा आहे की खैरे हा मुद्दा घेऊया की चंद्रकांत खैरेंचा सगळ्यात मोठा जे बलस्थान आहे ते बलस्थान आहे त्यांचा जनसंपर्क. प्रचंड जनसंपर्क असलेला माणूस आहे. हजारो लोकांना ही व्यक्ती नावाने ओळखते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ते कोणासाठी कधी केव्हाही सहज उपलब्ध असतात. खैरेंना भेटण्यासाठी कोणालाही फार प्रयास करावा लागत नाही. यात फक्त एक मध्ये असं की निवडून येण्यासाठी फक्त हाच निकष पुरेसा आहे का? याचं कारण असं आहे, मागच्या काही महिन्यांपासून तर पाहतोय की खैरेंचा प्रचंड विरोध वाढतोय. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न 1 वर्षापासून यांना मिटवता आलेला नाही. पाण्याचा प्रश्न नशिबाने आपल्याकडे जायकवाडी आहे म्हणून आपण पाणी पिऊ शकतो, त्यातही यांचं नियोजन काहीच नाही. रस्त्यांच्या बाबतीत आनंद आहे. म्हणजे खैरेंनी एक काम सांगावं या मागच्या 4 टर्ममध्ये, असं एकही काम त्यांच्याकडे नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. ही गोष्ट बरोबर आहे की खैरेचं हे जे बलस्थान जरी असेल तर हे बलस्थान या ज्या काही त्यांच्या नाकर्तेपणाच्या गोष्टी होत्या त्याच्यावर आतापर्यंत औरंगाबादच्या मतदारांनी कधीच बोट ठेवलं नव्हतं. ही पहिली वेळ आहे की आता सामान्य मतदार हा खैरेंना त्याचा जाब विचारतोय. ही पहिली वेळ दे या खैरेंच्या पूर्ण राजकीय आयुष्यामध्ये. ही अशी पहिली निवडणूक म्हणता येईल की त्यांना लोक जाब विचारतात की आमच्या पाण्याचं काय, आमच्या कचऱ्याचं काय, तुम्ही काय केलं राजकारणात आतापर्यंत, आमच्यासाठी काय केलं. हे प्रश्न खैरेंना आता उघडपणे विचारणे ही खूप मोठी गोष्ट झाली. हे प्रश्न जर 15 वर्षापूर्वी एखाद्याने विचारले असते तर त्यावेळेसची शिवसेना आणि आजची शिवसेनेत खूप फरक आहे. तेवढी हिंमत नव्हती विचारायची. त्यामुळे लोकांना ही गोष्ट आता जाणवायला लागली आहे. लोक त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा संताप त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या भांडवलावर खैरे निवडून आले ते भांडवल आता पुरेसं नाहीये असं मला आता दिसतंय. खैरेंचा गंडादोरा चालतो का? तर याचं परत मला म्हणजे ते अंधश्रद्धा समजाल तुम्ही. याचं कारण असं आहे की यावेळेस आपल्याला असं वाटत होतं की खूप टफ जाईल खैरेंना, पण शेवटच्या क्षणाला अशी काही गणितं बदलतायत
उदाहरणार्थ इम्तियाजचं येणं, हर्षवर्धन जाधवांनी उमेदवारी जाहीर करणं, सत्तारांनी बंडखोरी करणं, या सगळ्या गोष्टी खैरेंना तसं समाधानकारक आहे. म्हणजे इम्तियाज उभं राहणं हे खैरेंसाठी खूप समाधानकारक आहे. हर्षवर्धन आणि सत्तार या दोघांना मी गंभीर उमेदवार समजत नाही. सिरियस कॅन्डिडेट ते अजिबात नाहीयेत. ही पहिली गोष्ट आहे. त्यामुळे ते उभे राहतीलच का, अजून याच्यावर माझ्या दृष्टीने प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्यांना मी रेसमधले उमेदवार असं मी अजिबात म्हणत नाही. स्पर्धेत ते अजिबात ते असं नाहीत असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट की खैरेंच्या पुढ्या, तर ही पुढे कामास येईल का, तर ही पुढे आता निष्प्रभ ठरली आहे. ज्यावेळेस लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेस आता पुढीचं राजकारण संपलंय आता असं मला वाटतं, आणि त्याची जाणीव खैरेंना पण आहे. दुसरा एक महत्वाची गोष्ट अशी फॅक्टर की आता या मतदारसंघामध्ये एमआयएमनी उतरणे ही खूप महत्वाची गोष्ट मानतो मी. कारण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातला मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या बाजूने उभं राहायचा, आणि तो फक्त लोकसभेसाठी. विधानसभेसाठी त्यांची मतं दुसरीकडे जात असतील, पण लोकसभेसाठी हा उमेदवार आतापर्यंत काँग्रेसच्या मागे उभं राहिलेला आहे, मुस्लिम उमेदवार. माझ्या मते मुस्लिम उमेदवारांची ही खरी कसोटीची वेळ आहे की मतदारांची ही कसोटीची वेळ आहे की ते आता कोणाच्या मागे उभं राहतात. ते जर एमआयएमच्या मागे उभं राहिले तर याचा अर्थ असा आहे की सरळ सरळ दोन्हीकडच्या मतांचं ध्रुवीकरण होणे. यावेळेस काँग्रेस या सगळ्या जातीय राजकारणाच्या मुद्द्यावर किती एनकॅश करू शकते, धर्मनिरपेक्ष राजकारण, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मानतोय. त्यामुळं आताची परिस्थिती आहे तर ही मताचं ध्रुवीकरण होईल का. मताचं ध्रुवीकरण झालं तर फटका काँग्रेसला बसेल, आणि मताचं ध्रुवीकरण नाही झालं तर काँग्रेसची परिस्थिती बरी दिसेल असं मला वाटतं. म्हणजे खैरेंना फटका बसू शकतो मतांचं ध्रुवीकरण नाही झालं तर, किंवा मतदारांनी वास्तवतेचा विचार करून आज जे औरंगाबादच्या शहरातल्या मतदारांच्या मनात जी खतखत आहे ती मतपेटी जर रूपांतरित झाली खत, तर खैरेंना खूप मोठा धोका आहे. खैरेंचा गंडादोरा चालतो की काँग्रेस किंवा विरोधी पक्षांचं नियोजन हे पाहण्यासाठी आपल्याला 23 मे पर्यंत वाट पाहावी लागेल. उद्या भेटूया वेगळा मतदारसंघ घेऊन. धन्यवाद.